तर विद्यार्थ्यांनो बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला फ्लावर टेक्निकल टर्म्स, पुढचे टेक्निकल टर्म्स घ्यायचे आहेत. ऑलरेडी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट फ्लावर म्हणजे काय स्टडी केलंय, इनकम्प्लीट फ्लावर म्हणजे काय स्टडी केलंय, बायसेक्शुअल फ्लावर त्यालाच परफेक्ट फ्लावर किंवा हार्माफ्रोडाइट फ्लावर असं म्हणतात, हे स्टडी केलेलं आहे. युनिसेक्शुअल फ्लावरला इम्परफेक्ट फ्लावर असं म्हणतात. इथपर्यंतचा भाग आपण स्टडी केलाय. आता इथून पुढं पार्ट आपण स्टडी करायचा आहे न्यूट्रल फ्लावर म्हणजे काय. फुलामध्ये सिमेट्री 3 प्रकारचे आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये फक्त सिमेट्री टाइप सांगितले, एक्सप्लेन नाही केलं. आजच्या व्हिडिओमध्ये सिमेट्री एक्सप्लेन करायचं आहे. ब्रॅक्ट म्हणजे काय, मोनेशियस प्लांट म्हणजे काय आणि डायेशियस प्लांट म्हणजे काय, हे पॉइंट स्टडी करायचे आहेत बघा आजच्या व्हिडिओमध्ये. कुठले कुठले? न्यूट्रल फ्लावर, सिमेट्रीन फ्लावर, ब्रॅक्ट, मोनेशियस प्लांट, डायेशियस प्लांट. इथपर्यंतचे पॉइंट आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये लर्न केलेलं आहे. आपण हे स्टार्ट करूया आता. न्यूट्रल फ्लावर म्हणजे काय आणि फ्लावरचे 3 सिमेट्री कुठल्या, हे सगळे पॉइंट्स पुढचे स्टडी करायचे आहेत. न्यूटर फ्लावर म्हणजे reproductive part, stamens and carpels are absent in flower. फुलामध्ये जर रिप्रोडक्टिव्ह पार्ट जर absent असतील तर त्याला म्हणायचं न्यूट्रल फ्लावर. न्यूट्रल फ्लावर म्हणजे स्टेमेन आणि कार्पेल म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम हे पार्ट फुलामध्ये absent असतात, त्याला न्यूट्रल फ्लावर असं म्हणतात. न्यूट्रल फ्लावर कुठे येतात? सनफ्लावरमध्ये. सनफ्लावर इन्फ्लोरसन्स जो आहे ना रे, सनफ्लावरचे कुठले रे फ्लोरेट्स म्हणून असतात. रे फ्लोरेट्स, सूर्यफुलाचे रे फ्लोरेट्स जे असतात ते न्यूट्रल फ्लावरला एक्झाम्पल देतोय आपण. आता समजा हा सूर्यफूल आहे, तर सूर्यफुलाच्या ह्या इन्फ्लोरसन्सला मी एक्सप्लेन केलंय, त्याला कॅपिच्युलम इन्फ्लोरसन्स म्हणतात. आणि या कॅपिच्युलम इन्फ्लोरसन्समध्ये 2 प्रकारचे फ्लावर आहेत. इथं मध्ये असतात त्यांना डिस्क फ्लोरेट्स म्हणतात, डिस्क फ्लोरेट्स. आणि कडेचे असतात त्यांना, असे हे जे कडेचे फ्लावर्स आहेत ना, त्या कडेच्या फ्लावरला म्हणतात रे फ्लोरेट्स. रे फ्लोरेट्स. आता माझा पॉइंट काय आहे, ज्या फुलामध्ये रिप्रोडक्टिव्ह पार्ट स्टेमेन आणि कार्पेल, स्टेमेन म्हणजे अँड्रोशियमचा पार्ट, कार्पेल म्हणजे गायनोशियमचा पार्ट, हे दोन्हीही अब्सेंट ज्या फुलामध्ये असतात त्याला न्यूट्रल फ्लावर असं म्हणतात. न्यूट्रल फ्लावरसाठी एक्झाम्पल सनफ्लावरमध्ये असणारे रे फ्लोरेट्स. हे सनफ्लावरचं जे इन्फ्लोरसन्स आहे ना, हा सनफ्लावरचा इन्फ्लोरसन्स आहे, त्याच्यामध्ये जे रे फ्लोरेट्स आहेत ते रे फ्लोरेट्स न्यूट्रल फ्लावरला देऊ शकतोय. असे फ्लावर की ज्याच्यामध्ये अँड्रोशियम म्हणजे स्टेमेन, गायनोशियम म्हणजे कार्पेल हे पार्ट, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट दोन्हीही अब्सेंट असतात, त्यांना न्यूट्रल फ्लावर असं म्हणतात. न्यूट्रल फ्लावर सनफ्लावरमध्ये जे कडेचे फ्लोरेट्स आहेत, रे फ्लोरेट्स, ते न्यूट्रल फ्लावर म्हणून आपण एक्झाम्पल देऊ शकतोय. ओके, आता नेक्स्ट बघा. सिमेट्री इन फ्लावर. सिमेट्री इन फ्लावर 3 प्रकारची सिमेट्री फ्लावर मध्ये आहेत बघा. कुठल्या कुठल्या सिमेट्री? ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री, ॲनिमल मध्ये म्हटलं जातं त्याला रॅडियल सिमेट्री. तुम्ही स्टडी केलाय किंगडम ॲनिमेलिया या टॉपिकमध्ये. ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्रीला रॅडियल सिमेट्री म्हणतात.
झायगोमॉर्फिक सिमेट्रीला बायलॅटरल सिमेट्री असं म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला एसिमेट्रिकल फ्लावर. एसिमेट्रिकल फ्लावर म्हणजे काय ते पण पाहूया या ठिकाणी. बघा, फुलामध्ये असणारी सिमेट्री. सिमेट्री याचा अर्थ काय की फुलाचे दोन समान भागामध्ये डिव्हिजन होणं याला म्हणतात सिमेट्री. फुलाचा असू दे किंवा कुठल्याही प्राण्याचा असू दे, दोन समान भागामध्ये विभाजन होणं याला सिमेट्री असं म्हणतोय. आता ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री म्हणजे काय बघूया, त्याची डेफिनेशन काय आहे ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्रीची. बघा, ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री म्हणजे when flower can be divided into two equal havels, two equal radial havels, two equal radial halves किंवा पार्ट्स असं म्हणतोय, हॉल्स किंवा पार्ट्स इन एनी रॅडियल प्लेन passing through center. याचा अर्थ काय बघा, ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री फुलाची म्हटली जाते किंवा त्याला फुलाची म्हटली जाते रॅडियल सिमेट्री. म्हणजे काय बघा, मी इथं डायग्रॅमॅटिक सांगतो. पहिल्यांदा आपण डिस्कस करूया ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री, त्याचं एक्सप्लेनेशन डायग्रॅम इथं काढतो बघा त्याची, नंतर आपण हे पॉईंट स्टडी करूया. ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री म्हणजे कशी असते पहा. पहिल्यांदा फुलाची आपण ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री पाहूया किंवा रॅडियल सिमेट्री पाहूया. त्याची डायग्राम बघा. ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री समजून घेण्यासाठी किंवा रॅडियल सिमेट्री समजून घेण्यासाठी बघा. आता समजा हा एक फ्लावर आहे, हा फ्लावरचा सेंट्रल ॲक्सिस. आता तुम्ही या फ्लावरला या साईडनं डिवाइड करा इकडून असं. हा प्लेन ऑफ ॲक्सिस सेंटरमधून पास करा इकडून. दोन समान भागामध्ये विभाजन होतं बघा इकडे दोन समान भागामध्ये विभाजन होतं. परत या फ्लावरला तुम्ही इकडून असा सेंटरमधून ॲक्सिस पास करा, दोन समान भागामध्ये विभाजन होतं पहा. असं सेंट्रल ॲक्सिस पास करा इकडून, दोन समान भागामध्ये विभाजन होतं. परत या फ्लावरला तुम्ही इकडून असं सेंट्रल ॲक्सिसमध्ये एक ॲक्सिस पास करा, दोन समान भागामध्ये विभाजन होतं. म्हणजे इकडून तुम्ही एक पास करा सेंट्रल ॲक्सिसमधून, फुलाचे दोन समान भागामध्ये विभाजन होतं. अशा प्रकारे फुलाचे दोन समान भागामध्ये विभाजन होतं. मग प्लेन ऑफ ॲक्सिस कुठल्याही साईडनं पास करा. जेव्हा फुलाचे दोन समान भागामध्ये विभाजन होईल तेव्हा त्याला म्हटलं जातं रॅडियल सिमेट्री. तुम्ही हा प्लेन इकडून असा पास करा, थोडंसं मी ह्या अशा पद्धतीने काढतो बघा. हा प्लेन इकडून असा पास करा, ही रॅडियल सिमेट्री झाली. किंवा याला म्हटलं जातं
ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री इन द फ्लावर. बघा ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री म्हणजे किंवा रॅडियल सिमेट्री. फ्लावर कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल रॅडियल हाल्स और पार्ट्स, रॅडियल पार्ट्स इन एनी रॅडियल प्लेन पासिंग थ्रू सेंटर. कुठल्याही रॅडियल प्लेन होऊन या रॅडियल प्लेन होऊन हा एक प्लेन पास करा, फ्लावर इक्वल भागामध्ये डिव्हायजन होतं. इकडून हा असा पास करा, फ्लावर इक्वल भागामध्ये डिव्हिजन होतं. इकडून असा हा पास करा, फ्लावर इक्वल भागामध्ये डिव्हिजन होतं. हा असा पास करा, इक्वल भागामध्ये डिव्हिजन होतं. असा परत हा पास करा, इक्वल भागामध्ये डिव्हिजन होतं. म्हणजेच याला म्हटलं जातं कुठली सिमेट्री? रॅडियल सिमेट्री. या फुलाला तुम्ही या साईडनं कट करा, या साईडनं कट करा, या साईडनं कट करा, या साईडनं कट करा, या साईडनं कट करा. फ्लावरचं 2 समामध्ये भागामध्ये विभाजन झालं, समान पार्टमध्ये विभाजन झालं तर ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री. ॲनिमलमध्ये आपण त्याला रॅडियल सिमेट्री असं म्हणतो बघा. मग याच्यासाठी जे एक्झाम्पल आहे रॅडियल सिमेट्री किंवा ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री, ही कशामध्ये येते, कुठल्या प्लांट्समध्ये येते बघा. मस्टर्ड, मोहरीच्या झाडामध्ये अशी सिमेट्री असते मस्टर्डमध्ये. चिली प्लांटमध्ये, मिरच्यांच्या झाडामध्ये अशी सिमेट्री असते. आणि दतुरा अशा प्लांट्समध्ये कुठली सिमेट्री आहे? ॲक्टिनोमॉर्फिक किंवा रॅडियल सिमेट्री आहे. आता पुढची सिमेट्री पाहूया. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की फुलाला कुठल्याही भागापासून तुम्ही डिव्हिजन करा, सेंटर ऑफ ॲक्सिस हा प्लेन ऑफ ॲक्सिस सेंटरमधून पास करा, 2 समान भागामध्ये विभाजन होतं. आता सेकंड, सेकंड सिमेट्री जी आहे, पहिली झाली ॲक्टिनोमॉर्फिक, आता दुसरी सिमेट्री बघा झायगोमॉर्फिक. किंवा झायगोमॉर्फिक सिमेट्रीला म्हटलं जातं बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री असं म्हणतात. इथं लिहितो बघा मी झायगोमॉर्फिकची डेफिनेशन. झायगोमॉर्फिक किंवा बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय बघा. When flower can be divided into 2 equal parts, only one particular plane, passing through center. एक पर्टिक्युलर प्लेन सेंटर मधून पास केल्यानंतर तेव्हा जी सिमेट्री असते एकाच पर्टिक्युलर प्लेन होऊन कुठल्याही साइडनं कट केल्यावर नाही. ॲक्टिनोमॉर्फिक कशामध्ये कसं होतं, कुठल्याही साइडनं पास केल्यानंतर. इथं पी वाटाण्यामध्ये असे फ्लावर्स असतात, गुलमोहरमध्ये असं असतं. गुलमोहरचे जे फ्लावर आहेत ते झायगोमॉर्फिक सिमेट्री दाखवतात. बिन घेवड्याची जी फ्लावर आहेत ते की झायगोमॉर्फिक सिमेट्री. इथं कसं असतं बघा, असा समजा हा फ्लावर आहे तर हा फ्लावर 2 समान भागामध्ये विभाजन होतो फक्त एकाच साईडनं या फुलाला कट केल्यावर. समजा तुम्ही असा हा प्लेन ऑफ ॲक्सिस या सेंटरमधून पास केला की या फुलाचे 2 समान भागामध्ये विभाजन या ठिकाणी होऊ शकतं. असा फ्लावर की 2 समान भागामध्ये विभाजन फक्त एका साईडनंच कट केल्यानंतर, या एका साईडनंच कट केल्यावर फुलाला त्याचे 2 समान भागामध्ये ज्या वेळेला विभाजन होतात तेव्हा त्याला झायगोमॉर्फिक किंवा बायलॅटरल सिमेट्री असं म्हणतात.
वाटाण्यामध्ये, गुलमोहरमध्ये, बीनमध्ये असे फ्लावर्स असतात. फ्लावर कॅन बी डिवाइड इंटू 2 इक्वल पार्ट्स. आता हे 2 इक्वल पार्ट झाले, 2 इक्वल पार्ट झाले. ह्या 2 इक्वल पार्ट्स मध्ये फुलाला एकाच साइडनं कट करता येतं, सगळ्या साइडनं कट करता येत नाही इक्वल पार्ट्स मध्ये. याला म्हणतोय आपण झायगोमॉर्फिक सिमेट्री किंवा बायलॅटरल सिमेट्री ॲनिमल मध्ये म्हणतोय आपण. ओके, आता नेक्स्ट सिमेट्री बघा, तिसरा प्रकार एसिमेट्रिकल फ्लावर. एसिमेट्रिकल फ्लावर म्हणजे काय बघा. Asymmetrical flower means flower cannot be divided into 2 equal parts, when plane of axis passing through center. Plane of axis passing through सेंटर. प्लेन ऑफ ॲक्सिस सेंटर मधून पास केल्यावर फुलाचे 2 समान भागामध्ये विभाजन होतच नाही, अशा फ्लावरला म्हणतोय आपण एसिमेट्रिकल फ्लावर. एसिमेट्रिकल फ्लावर हे कॅन्ना प्लांट मध्ये असतं. कॅन्ना प्लांट मध्ये जे फ्लावर आहे ना रे, त्या फ्लावरचं 2 समान भागामध्ये विभाजनच होत नाही. कसंही त्याला कट केलं तर त्याचं 2 समान भागामध्ये विभाजन होत नाही. त्याला एसिमेट्रिकल फ्लावर असं म्हटलं जातं. ज्या फुलाचं 2 समान भागामध्ये विभाजन होत नाही किंवा प्लेन ऑफ ॲक्सिस तुम्ही पास करा, तेव्हा त्या फुलाला एसिमेट्रिकल फ्लावर असं म्हटलं जातं. कॅन्ना प्लांटमध्ये एसिमेट्रिकल फ्लावर असं म्हणतात. आता फ्लावरमध्ये सिमेट्री 3 प्रकारचे सांगितले मी. ॲक्टिनोमॉर्फिक त्यालाच म्हटलं जातं रॅडियल सिमेट्री. झायगोमॉर्फिक त्यालाच म्हटलं जातं बायलॅटरल सिमेट्री. आणि एसिमेट्रिकल म्हणजे ते फ्लावर कुठल्याही पद्धतीने 2 समान भागामध्ये विभाजन होत नाही. ओके, कॅन्ना प्लांटमध्ये असं असतं. आता नेक्स्ट जाऊया आपण काही टेक्निकल टर्म्स फ्लावर्स रिलेटेड. मोनेशियस प्लांट म्हणजे काय बघा. बोथ मेल अँड फीमेल फ्लावर, both male and female flower born on one plant. किंवा याची डेफिनेशन असं देखील म्हणू शकतो आपण, स्टॅमिनेट अँड पिस्टिलेट फ्लावर born on सेम प्लांट, वन प्लांट. एकाच प्लांटवरती स्टॅमिनेट किंवा पिस्टिलेट फ्लावर असले पाहिजेत. उदाहरणार्थ मोनेशियस प्लांट कुठं असतात पहा. मोनेशियस प्लांट जे आहेत ते कुकुरबिट्समध्ये असतात. काकडीच्या प्लांट्समध्ये मोनेशियस प्लांट्स असतात, कुकुरबिट्स. कसे मोनेशियस प्लांट म्हणजे काय बघा, हा प्लांट एकच आहे. या प्लांटवरती एक फ्लावर जे असतं ते फक्त स्टेमेन असलेले फ्लावर. तुम्हाला माहिती आहे की स्टेमेन असलेल्या फ्लावरला
कुठलं फ्लावर म्हणतात? मेल फ्लावर. म्हणजे स्टेमेन असलेली फुलं म्हणजे मेल फ्लावर. स्टेमेन म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, अँड्रोशमचा पार्ट. स्टेमेन असलेली फुलं आणि ओहरी, स्टाईल आणि स्टिग्मा. स्टेमेन असलेली फुलं आणि कार्पेल फ्लावर म्हणजे कार्पेल म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फ्लावर. म्हणजे कुठला फ्लावर? फिमेल फ्लावर. फिमेल फ्लावर म्हणजे कुठलं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे त्यात? कार्पेल. कार्पेल कशाचा पार्ट? गायनोशियमचा पार्ट. हा फिमेल फ्लावर, हा मेल फ्लावर. जर दोन्ही एकाच झाडावरती असतील तर त्याला मोनेशियस प्लांट असं म्हणतात. कुकुरबिट्स प्लांट्समध्ये मोनेशियस प्लांट्स असतात. मोनेशियसचा अर्थ काय बघा, झाड एकच आहे, एकाच झाडावरती मेल फुलं आणि फिमेल फुलं येतात. मेल फुलं म्हणजे काय? स्टेमेन असलेल्या फुलांना मेल फ्लावर्स म्हणतात. कार्पेल असलेल्या फुलांना फिमेल फ्लावर असं म्हणतात. मेल फुलं, फिमेल फुलं एकाच झाडावरती असतील तर त्याला मोनेशियस प्लांट असं म्हणतात. म्हटलंय बघा, बोथ मेल अँड फिमेल फ्लावर बॉर्न ऑन वन प्लांट. हा मेल फ्लावर की जेणेकरून त्यात स्टेमिन तेवढंच आहे. हा फिमेल फ्लावर जेणेकरून त्यात कार्पेल तेवढाच आहे. कार्पेल म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन गायनोशियमचा पार्ट. स्टेमेन म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियमचा पार्ट. अशी फुलं जर एकाच झाडावरती असतील तर त्याला मोनेशियस प्लांट असं म्हणतात. आय होप लक्षात आलं असेल मोनेशियस प्लांट म्हणजे काय. ज्या झाडावरती स्टेमेन असलेली फुलं आणि कार्पेल असलेली फुलं, स्टेमेन म्हणजे अँड्रोशियमचा पार्ट, कार्पेल म्हणजे गायनोशियमचा पार्ट. स्टेमेन म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, कार्पेल म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. मेल रिप्रोडक्टिव्ह असलेला फ्लावर मेल फ्लावर, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असलेला फ्लावर फिमेल फ्लावर. जर दोन्ही झाड एकाच झाडावरती असतील तर मोनेशियस प्लांट असं म्हणतात. डायोशियस प्लांट म्हणजे काय बघा. डायोशियस प्लांट हे डेट पाम, खारकाच्या झाडामध्ये असतात. डेट पाम, खारीक त्याच्यामध्ये असतं. आणि पपई जे असतं, पपया, याच्यामध्ये डायोशियस प्लांट. डायोशियस प्लांट म्हणजे काय बघा, दोन वेगवेगळी झाडं, एका झाडावरती मेल फुलं म्हणजे स्टेमेन असलेली फुलं मेल फ्लावर, आणि दुसऱ्या झाडावरती फिमेल फ्लावर म्हणजे कार्पेल असलेली फुलं, हे जे आहे ते फिमेल फ्लावर. मग डेफिनेशन कशी देऊ शकतो आपण? मेल फ्लावर एका झाडावरती, फिमेल फ्लावर एका झाडावरती, त्याला म्हणतात डायोशियस प्लांट. आता पपयामध्ये हे डेट पाम, खारकाचं झाड बघा, हे जे खारीक आहे ना, खारकाच्या एका झाडावरती फक्त मेल फुलं येतात, खारकाच्या दुसऱ्या झाडावरती फक्त फिमेल फुलं येतात. म्हणजे डेट पामच्या एका झाडावरती मेल फुलं, मेल फुलं म्हणजे काय असलेली फुलं? स्टेमेन, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असलेली फुलं. फिमेल फुलं म्हणजे कसली फुलं? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कार्पेल असलेली फुलं. मेल फ्लावर एका झाडावरती, फिमेल फ्लावर एका झाडावरती, एकाच प्रकारच्या प्लांटचा, एकाच स्पीसीजच्या प्लांटचा. आता स्पीसीज कुठला आहे? डेट पाम. डेट पामच्या एका झाडावरती मेल फ्लावर, डेट पामच्या दुसऱ्या झाडावरती फिमेल फ्लावर म्हणजे कार्पेल असलेले फ्लावर. असं जर प्लांट असतील तर त्याला डायोशियस प्लांट असं म्हटलं जातं. त्याला कुठलं प्लांट म्हणतात? डायोशियस प्लांट. पपयाच्या, आता पपया घेऊ आपण. पपयाच्या एका झाडावरती मेल फुलं, पपयाच्या दुसऱ्या झाडावरती फिमेल फुलं. म्हणजे मेल फुलं आणि फिमेल फुलं दोन वेगवेगळ्या झाडावरती असतील. झाड पपयाचंच,
परंतु पपयाच्या एका झाडावरती मेल फुलं, पपयाच्या दुसऱ्या झाडावरती फिमेल फुलं असतील, तर अशांना म्हणतोय आपण डायोशियस प्लांट. पपया